नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी या ठिकाणी भारतीय ग्राहक पंचायत दिल्ली यांचे नागपूर जिल्हा अधिवेशन 2025 रोजी संपन्न झाले। राज्यातील शेतकऱ्यांना 24 तास अखंड विद्युत पुरवठा करण्यात यावा या मागणीसह अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे नागपूर जिल्ह्याचे दणदणीत अधिवेशन नुकतेच पारशिवनी तालुक्यात खळदकर सभागृहात संपन्न झाले। या प्रसंगी जिल्ह्याचे पदोसिद्ध अध्यक्ष अनिरुद्ध गुप्ते अध्यक्षस्थानी होते। उद्घाटक पश्चिम महाराष्ट्र क्षेत्रीय प्रमुख गजानन पांडे, विदर्भ प्रांत उपाध्यक्ष श्रीपाद भट्टलवार, विदर्भ प्रांताचे सचिव नितीन काकडे, प्रांत प्रसिद्धी प्रमुख गणेश शिरोळे, महानगर सचिव प्रकाश भुजाडे आणि नागपूर महानगर सचिव विलास ठोसर, मौदा तालुका प्रमुख तुकाराम लुटे आणि जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांचीही उपस्थिती होती। तालुका प्रमुख नरेश उराडे यांच्या उत्तम संचलनाने आणि पार्श्वभूमीचे अध्यक्ष राजेश देशमुख यांच्या नेतृत्वात संस्मरणीय झाले। उपनियंत्रक वैधमापनशास्त्र व्हीबी झोटे, वजनमाप खात्याचे अधिकारी जीवक हगवणे, औषध निरीक्षक मनीष चौधरी तसेच अन्न सुरक्षा अधिकारी राब यादव यांचीही माहितीपूर्ण भाषणे झाली। स्थानीय पदाधिकारी कार्यकर्त्यांसह सर्व कार्यकर्त्यांना समाविष्ट करून घेण्याचे तालुका प्रमुख नरेश उराडे यांचे प्रयत्न स्पृहणीय होते। पारशिवनी तालुका अध्यक्ष राजेश देशमुख यांनी अतिशय सुंदर शब्दात आभार व्यक्त केले। या कार्यक्रमात राजेश देशमुख, नरेश उराडे, रघुनाथ पुंडे, प्रल्हाद ओलोने, विठ्ठलराव गांजरे, शकील शेख, विजय भरणे, गणेश तरारे, चक्रधर खेरगडे, रुपेश खंडारे, भाऊरावजी कुरळकर, अशोक वलुकर, ॲडव्होकेट भगवान बोकडे, मधुकर बेले, पुष्पाताई पालीवाल, गेमिना सोमकुवर, सिंधुताई चव्हाण, किरण हाडे, राधिका बांगडकर, शुभदा उराडे आदींनी परिश्रम घेतले। यावेळी विविध संघटनांनी सहकार्य केले। प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर।